दोन्ही संघाचे कॅप्टन्स आलेले आहेत. मी विनंती करतोय जीत आणि सोबतच हरेश आपण दोघांनी यायचं. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करतोय. कास बी संघाचे कॅप्टन्स आणि चिंचवली पाडा संघाचे कॅप्टन्स हरेश मालवकर आणि जीत शेलार आर्यन इलेव्हन संघाचे गावामध्ये क्रिकेट घेत आहेत आणि त्यांचे शुभास्ते टॉस होत आहे. और एका बाजूला आपण पाहतोय या स्पर्धेला लीड करत आहेत जय नाईक सर आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जय खंडोबा चषक 2021 हरीश मालवकर हे टॉस करत आहेत. कासपाडा संघाचे कर्णधार कॉल करत आहेत. जय खंडोबाचा कॉल आहे आणि देखील तेच आहे. थँक्यू हरीश आणि जीत आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. कासपाडा संघ भरपूर दुरून आहे. तर मग टॉस जिंकले काय निर्णय असेल? बॅटिंग कारण की धावा चांगल्या होत आहेत आणि बॅटिंग करण्याचं एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. किती धावण्याचा प्रयत्न असेल 3 षटकामध्ये? तर 30-35 सामना चांगला पाहायला मिळेल. हो. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. आपण टॉस जिंकलं असतं चिंचवली पाडा संघ ते काय निर्णय असतं आपला? फिल्डिंग आणि मनासारखं झालं फिल्डिंग करायची आहे. 3 षटकामध्ये किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. तर हा चांगला सामना पाहायला मिळेल आम्हाला. नक्कीच. आपल्या संघासाठी भरपूर शुभेच्छा. मित्रांनो वेळ घेत नाहीये कारण की इथे संघाने जिंकलाय आणि सर्वप्रथम करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळी लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. तर तेव्हा 13 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडूत 2 षटकार आलेले आहेत धीरजच्या बॅटमधून. तर काय फलंदाजी होते. मागच्या सामन्यामध्ये या संघाने 70 धावा कुठून काढल्या होत्या आणि या सामन्यामध्ये आव्हान फक्त 13 धावांचं आणि 13 धावांचा पाठलाग करताना लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार मारले धीरज याने. यावेळी तिसरा चेंडू सुद्धा पूल करण्याचा प्रयत्न परंतु व्यवस्थितरित्या बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. परंतु लेग बायच्या रूपाने 1 धाव कंप्लीट केली आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे तो संकल्प स्पोर्ट्स मुरे संघाने. तर यानंतरचे दोन्ही संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. कासपाडा बी टीमचे कॅप्टन आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपण मॅन ऑफ द मॅच येऊ तोपर्यंत आपण गेम ऑन करणार आहोत. पाहूया कोण ठरला मॅन ऑफ द मॅच. ज्याने चांगला षटक टाकला होता आपल्या संघासाठी पॉवर प्लेचा. भरपूर विचार केला होता 2 खेळाडूंचं. मात्र गणेश इज अ मॅन ऑफ द मॅच. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धावा आणि 1 विकेट महत्त्वाचं घेतलं होतं आणि मॅन ऑफ द मॅच ठरला तो म्हणजे गणेश पाटील. गणेश आपण यायचं व्यासपीठावर. लो स्कोरिंगचा सामना होता. फक्त आणि फक्त 13 धावा बनवण्याचं काम करायचं होतं. मात्र एका विकेट्सला 15 धावा जोडल्या जातात आणि टाइम देखील भरपूर वाचवला आहे. तर बुरे संघाचं गणेश पाटील आपण यायचं व्यासपीठावर. आपल्या मॅन ऑफ द मॅच दिली जाणार आहे. तर गणेश आला आहे. तर मी विनंती करतो सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विजय आपण आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट टॅम्पर द्यायचा आहे. तो अजय नाईक आणि कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. आणि जयेश चौधरी आपण सुंदर अशी ट्रॉफी जी निलेश जोशी यांनी स्पॉन्सर केली आहे ती ट्रॉफी आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. कॉफी टू केक यांच्या माध्यमातून सुंदर असा केक दिला जाईल. तो आमचे काका उपस्थित आहेत. लक्ष्मण उगले साहेब यांच्या शुभ हस्ते हा केक दिला जाईल. खूप खूप अभिनंदन. कुछ मिठा हो जाए. मॅच जिंकला आणि भरपूर आनंद चेहऱ्यावर. तर पुढच्या मॅचकडे आपण बोलतोय. या कासपाडा संघ फलंदाजी करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी देखील पाठवून द्यायची आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
तर क्षेत्ररक्षण लावण्याची तयारी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आई गावदेवी चिंचोली पाडा अगेन्स्ट आपण पाहतोय मुकेश स्पोर्ट कासपाडा. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय, पाहूया 3 षटकामध्ये किती धाबा बनवण्याचा प्रयत्न करतील इथे कासपाडा बी संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. दोन्ही पंच मिलिंद म्हात्रे आणि कैलासजी नाईक चर्चा करत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पाहूया किती धाबा उभारण्याचं काम करतील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आपण जी स्पर्धा पाहता मित्रांनो, गेले 2 दिवस, आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा, जे खंडोबा चषक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक जबरदस्त क्रिकेटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि सलामीची जोडी आपण पाहतोय प्रभाकर आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय प्रमोद आणि गोलंदाज देखील अनिलला. हा गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकासाठी 15 मिनिटाचा वेळ आपल्याला दिला गेला आहे. मैच की शुरुआत पहली गेंद लेकर सामने गैलरी एन से गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार गेंदबाज अनिल. 3 ओवर का यह मुकाबला जहां पर टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई कासपाड़ा टीम. पहली गेंद खेलने के लिए बिल्कुल तैयार बल्लेबाज प्रभाकर. पहली गेंद राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे गेंदबाज अनिल. पहली गेंद इस ओवर की. पहली गेंद काफी बाहर की जानिब से काटने की कोशिश की थी और ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी की शुरुआत होती भी गेंदबाज अनिल द्वारा इशारा से मदद करते हुए. कासपाड़ा टीम के लिए बढ़िया शुरुआत मैं कहूँगा. बिना खेले 1 रन अपने टीम के लिए यहाँ पर ऐड होती हुई. मुकेश स्पोर्ट कासपाड़ा टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई. मेरे साथ हमारे ऑफिशियल्स को यादेश डरे. इस ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार गेंदबाज सामने गैलरी एन से गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार अनिल. अगली गेंद लेकर राइट अप ओवर द विकेट से आएंगे अब गेंदबाजी करने के लिए. फिर से एक बार इनफील्ड के ऊपर से खेलने की कोशिश की थी, बैट का अंदरूनी किनारा और पहला विकेट हासिल करते हुए गेंदबाज अनिल. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में. साई दर्शन दे मुझको तू अपने चरणों में. क्या शुरुआत की है गेंदबाज अनिल ने. हालांकि पहली गेंद वाइट डाली थी उन्होंने, दूसरी गेंद पर विकेट हासिल किया अपने टीम के लिए. बढ़िया शुरुआत होती हुई. नए बल्लेबाज अब मैदान के अंदर आते हुए. अक्षय यहां से लगभग 30-35 रन बनाने होंगे बल्लेबाजी वाली टीम को. हालांकि गेंदबाजी भी काफी बढ़िया करते हैं, लेकिन अब तक बढ़िया गेंदबाजी करते भी गेंदबाज अनिल. इस ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार बढ़िया गेंद ब्लॉक होल में गेंद को की थी, लेकिन खोद कर निकाल गेंद को. सिंगल की मदद होती भी स्कोर आगे बढ़ता हुआ. 2 रन 1 विकेट के नुकसान पर. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है. यूट्यूब के माध्यम से काफी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए सभी का हार्दिक स्वागत है. पहले ओवर का खेल चलता हुआ पावर प्ले का ये ओवर काफी निर्णायक दोनों टीम के लिए. अभी रनअप में मिस्टेक होते हुए गेंदबाज अनिल के. अब फिर से एक बार अपने जगह पे जाएंगे. फिर से एक बार गेंदबाजी के लिए बिल्कुल तैयार होते हुए गेंदबाज अनिल. सामने की ओर खेलने के लिए बिल्कुल तैयार बल्लेबाज प्रमोद. फिर से एक बार बढ़िया गेंद और ये बढ़िया फैसला अंपायर कैलाश नाइक द्वारा मिड स्टंप के ऊपर. ओ यस, बढ़िया डिसीजन.
LBW. विकेट की झुरी लगती हुई अब 2 विकेट हासिल किए गेंदबाज अनिल ने। बढ़िया गेंदबाजी की शुरुआत करते हुए गेंदबाज अनिल। नए बल्लेबाज शिवराम खेलने के लिए बिल्कुल तैयार। इस ओवर की अगली गेंद अनिल की, सामने गैलरी इन से राइट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस गेंद सामने की ओर, गेंद हवा में, ओ फील्डर काफी दूर, रन चुराया वहां पर बल्लेबाज शिवराम ने। खाता खोलते हुए शिवराम, टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया फील्डिंग, अब तक 2 विकेट हासिल किए अनिल ने। पावर प्ले का ये ओवर चलता हुआ शांत क्रिकेट। इस ओवर की अगली गेंद लेकर अनिल फिर से एक बार मुड़ते हुए, सामने गैलरी इन से राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार रनअप मिस्टेक होता हुआ अनिल का। अनिल फिर से एक बार लंबाई लेने की कोशिश की थी वहां पर, बैट और गेंद का संपर्क नहीं है। 22 का इशारा आता हुआ, सिंगल की मदद होती हुई स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन 2 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार अपील होती हुई जोरदार से, यस, तो वाइट का इशारा था अंपर द्वारा। एक्स्ट्रा की मदद होती हुई स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन 2 विकेट के नुकसान पर। बढ़िया अपील की थी वहां पर गेंदबाज ने। इस ओवर की अगली गेंद अनिल की, मेरे ख्याल से आखिरी गेंद है इस ओवर की। आखिरी गेंद को सामने की ओर खेला, गेंद हवा में, फील्डर आ रहे दूर से, छोड़ दिया कैच वहां पर। रबर 2 रन चुराए यहां पर बल्लेबाज ने। तीसरा रन लेना चाहते शिवराम, मना किया, तो इसी के साथ 2 रन, स्कोर 7 रन। पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा धावफलकावर 2 महत्वाचे विकेट गोलंदाज अनिल यांनी घेतलेले आहेत। उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। दुपारच्या क्षेत्रानंतर आपण पाहतोय आमचे सर्व क्रिकेट रसिक, आमच्या गावातील खेळाडू, सिनियर खेळाडू देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत। तुषार जोशी सोबतच संदीप पाटील देखील आलेले आहेत। मंगेश शेलार आणि दैवत वायडे यांच्याशी ते चर्चा करत आहेत। सोबतच आमच्या व्यासपीठावर आपण पाहतोय जी शेलार उपस्थित आहेत, जयेश चौधरी देखील उपस्थित आहेत, मेहुल पाटील देखील उपस्थित आहे, कैलास देखील पूर्णपणे तयारीमध्ये, कारण की येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याचं काम त्यांच्याकडे आहे। आणि संपूर्ण आपण ग्राउंड जो पाहतोय, भरपूर मेहनत घेतली आहे जय खंडोबा स्पोर्ट भादवड संघाने, आणि आता ते सर्वप्रथम म्हणजे ते फ्री राहिलेले आहेत। पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय, काल जो पहिला सामना त्याने गमावला आणि त्यानंतर ते फ्री। गोलंदाजीमध्ये परिवर्तन, कृष्णा येतोय, कृष्णाचं पहिला चेंडू राऊंड द विकेट, यावेळेस पहिला चेंडू टाकला जाईल। पहिला चेंडू ऑन साइडला, धमाका पाहायला मिळते, पत्रा बजाव सिक्सर। जी आपण पाहू शकता, आपण ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर निघून रडार मध्ये घेतला चेंडूला आणि चेंडू सीमा पार, षटकार। धाव संख्या धावफलकावर 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे। कृष्णाचं वेलकम सांगितलं फलंदाज अक्षय ने। अजून एक
टावरिंग शॉट पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. यहाँ पर गेंदबाज कृष्णा को, बल्लेबाज अक्षय ने तारा मंडल में गेंद को भेज दिया 6 रनों के लिए. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 3 चेंडू आणि 3 लागोपाठ षटकार पाहायला मिळत आहेत. आयोजकांनी देखील टेन्शन देऊन ठेवले अक्षयाने, कारण की चेंडू बाहेर गेल्यानंतर पुन्हा नवीन चेंडू आतमध्ये दिला जात आहे. बिझी ठेवले आमचे स्कोरर आदेश तरे यांना. आदेश देखील भरपूर मेहनत घेतोय पहिल्या दिवसापासून. चौथा, ओहो मॅक्सिमम, अजून एक षटकार. 4 चेंडू आणि 4 षटकार. मित्रांनो बघितलं आपण, हा षटकार ज्यावेळेस बॅटमधून निघालं त्यावेळेस ग्राउंडच्या आतमधील जे खेळाडू आहेत, कोणी डोक्यावर हात ठेवला, कोणी कमरेवर हात ठेवला, कोणी हात दाबून उभा राहिला होता मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या प्रकारची फटकेबाजी सुरू आहे, कृष्णाला दिवसाधारे तारे दाखवताना फलंदाज सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा चेंडू टाकावा लागेल. पंच मिलिंद मात्र यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या धावफलकावर झाली येते म्हणजेच 32 धावा, 32 रन्स. करेल का कारनामा, पाहूया. मॅचचा चेंडू देखील आला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा कृष्णा, राऊंड द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज फलंदाज अक्षय. हो, थोडासा स्ट्रगल करताना बघितलं या चेंडूवर फलंदाजाला. डॉट चेंडू. इथून कमबॅक म्हणता येणार नाही गोलंदाजाला, कारण की ऑलरेडी त्यांनी 25 धावा खर्च केले आहेत. सिल्वर जुबली बनाया उन्होंने. प्रत्येक एखादा खेळाडूचा 25वा वाढदिवस असतो त्यानंतर सिल्वर जुबली बनवत असतो, तशा धावा देखील त्यांनी खर्च केल्यात. 4 नाही तर 5. अभिषेक करू तुम्ही 5 षटकार लिहा. अजून एक षटकार पाहायला मिळते. चेंडू सीमा पार, अजून एक दर्जेदार षटकार. मुकेश जी कहा थे ये बल्लेबाज, अब तक इस टूर्नामेंट में सबसे बढ़िया बल्लेबाजी मैं कहूंगा अक्षय द्वारा. नक्कीच, कारण अक्षयच्या बाबत जर चर्चा करायची झाली तर हा एक वीरेंद्र सेहवागच्या शाळेमधला हा फलंदाज आहे. ख्रिस गेलच्या शाळेमधला हा फलंदाज आहे. कारण प्रत्येक चेंडू क्षमता आहे त्याच्याकडे मैदानाच्या बाहेर पाठवण्याची. आणि ते इसे आप हिटमैन नहीं कह सकते, रोहित शर्मा नहीं कह सकते आप इसे. नहीं, उससे भी ज़्यादा कह सकते हैं, क्योंकि हर एक गेंद पे बड़ी शॉट लगाने की क्षमता है और उन्होंने एक कारनामा किया है यहाँ पे. क्या ग्रेट बल्लेबाजी. चर्चा होईल मात्र गावामध्ये आज त्याची. चारों तरफ उन्होंने सिख जड़े, तो हम इसे हिटमैन कह सकते हैं. स्कोर तेजी से बढ़ता हुआ. हमारे ऑफिशियल स्कोर हमें बता रहे हैं 38 रन बन चुके हैं अब. जहाँ पर पहले ओवर में 7 रन खर्च किए थे, जिस तरह अब गेंदबाजों की तारीफ की थी अनिल की अपने, उसके बाद कृष्णा ने पूरी लूटमार की अपने गेंदबाजी में. 2 षटकाची समाप्ती. धाव संख्या 38 धावा धावफलकावर. एक जबरदस्त इनिंग पेश केली आतापर्यंत अक्षयाने. आता मात्र नो स्ट्राईक मध्ये शांतता पाहायला मिळते. अक्षयच्या मनामध्ये एक चांगला टार्गेट सेट करण्याची तयारी केली आहे कासपाडा बी संघाने. गोलंदाजीमध्ये परिवर्तन ऋतिक येते. ऋतिक समोरच्या दिशेने खेळलंय. चेंडू हवेमध्ये आहे आणि लॉंगांचा क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. शिवराम बॅक टू डग आउट. विकेट प्राप्त केलाय. आता फलंदाज देखील ऋतिक मैदानाच्या आतमध्ये येते. मागच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये येत आहे.
अक्षयला स्ट्राईक मिळाली इथे. पाहूया अक्षय किती धावा बनवेल. 8 चेंडू आणि 31 धावांची इनिंग पाहायला मिळते आणि आमचे ऑपरेटर आम्हाला सांगतायत प्रथमेश पाटील की एक चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत सादर केलाय अक्षय याने. ऋतिक राऊंड द विकेट. ऋतिक याला देखील सजनी चली साजन के घर अजून एक षटकार. अब इसे कह सकते हैं तलवार लेके मैदान के अंदर उतरे बल्लेबाज. जिस तरह की बल्लेबाजी हो रही है, हर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजने का काम कर रहे हैं अक्षय. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. अब तक 6 6 लगे हैं उन्होंने. अक्षय इस ओवर की अगली गेंद फिर से एक बार मुड़ते हुए गेंदबाज ऋतिक फिर से एक बार खेलना चाहते थे ऑन साइड क्षेत्र में, स्क्वायर लेग क्षेत्र में गेंद जाती भी. फील्डर काफी दूर और इसी के साथ 2 रन कंप्लीट करते हुए अक्षय. स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन 46 रन. आखिरी ओवर का खेल बचा है और आखिरी ओवर में लूटमार करते हुए बल्लेबाज अक्षय. इस ओवर की अगली गेंद फिर से एक बार अक्षय खेलने के लिए बिल्कुल तैयार. ओह, सामने की ओर खेलने की कोशिश की थी उन्होंने तो डॉट गेंद. आप जाकर एक डॉट गेंद खेल चुके अक्षय. नाक में दम करके रखा है बल्लेबाज अक्षय ने गेंदबाजों के. छोड़ दिया गेंद को सीधे विकेट कीपर के दस्तानों में. खेलने की कोशिश नहीं की है वहां पर. डॉट गेंद. थोड़ा सा दबाव गेंदबाज के ऊपर. जिस तरह की गेंदबाजी पिछले ओवर में कृष्णा के काफी पिटाई की थी अक्षय ने. 5 6 जड़े थे उन्होंने पिछले ओवर में. वही अक्षय बिल्कुल खेलने के लिए बिल्कुल तैयार. फिर से एक बार फुल टॉस. गेंद सीधी बाउंड्री लाइन काफी दूर निकलती हुई सजनी चली साजन के घर. गेंद बाउंड्री लाइन के बाहर.
धन्यवाद डीजे. मधुर संगीत आपण ऐकतोय नक्कीच. तर अशा प्रकारे दोन्ही चेंडू नक्कीच डॉट झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी मिस टाईम स्टॉक केलतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होते. फलंदाज मला वाटतं गणेश या ठिकाणी बाद होते. तर नवीन फलंदाज येतोय. खूप धावांचा डोंगर आहे. तर संकल्प स्पॉट मोरे या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, आपण सज्ज राहायचं आहे. टॉस बॉक्स उभे राहायचं आहे. याच्यानंतर विजयी संघासोबत नक्कीच आपलं नाणेफेक होणार आहे. सफल झाला होता. क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू याचा शरीरचा भेद घेतला जात आहे. सिंगल धाव या ठिकाणी मिळवली जाते. पंचांचा देखील बाईचा इशारा येतोय. अशा प्रकारे मात्र अकाउंट खोललं जाते. कारण जर धावा पाहिल्या तर खूप धावांचा डोंगर या ठिकाणी रचला जातो. जवळजवळ 53 टार्गेट या ठिकाणी सेटअप केले जाते. एक मोठा डोंगर, जसं आपल्या डोंगरावर ज्यावेळी चढायचं असतं त्यावेळी काय असतं, शरीरामध्ये एनर्जी असणे गरजेचं असतं. आणि इथे जर या धावा जर चेस करायच्या असतील तर पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत फक्त मारायचं काम करायचं आहे. परंतु असं काही होताना दिसून येत नाही. अप्रतिम या ठिकाणी चेंडूची हाताळणी. वन्स अगेन राऊंड टू विकेंड. ओ हो एक्स्ट्रा बाउन्स. मी तर म्हणेन अशा प्रकारचे व्हेरिएशन गरज नाही आहे आणि परिस्थिती देखील तशी नाही आहे. तर मी तर म्हणेन जे चाललंय ते चालू द्या. गोलंदाजाने एक्स्ट्रा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि होत आहे. तर मी तर म्हणेन चुकीचं असणार आहे. कारण पहा खूप उसळी देणारा हा चेंडू होता आणि निश्चितच पंच मला वाटतं कैलाश सर यांच्या माध्यमातून व्हाईट चेंडूचा इशारा येतोय पुन्हा एकदा. हो यावेळी मात्र शरीराचा भेद घेतला जात आहे. असं हलकीशी अपील केली जाते. मात्र अभि यावेळी तुम्ही होते धाव घ्यावी की नाही याचा फलंदाज धावचीत सर्वात बाद. आणखी एक फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. काय मधुर आपण संगीत ऐकतोय. मात्र संगीताचा अपुरा नक्कीच आम्हाला आस्वाद दिला जाते. तर निश्चितच तू चल मै आया या गीताची आठवण होते. आयाराम गयाराम यादव ही दोन व्यक्तींची देखील आठवण होते. कारण हजेरी लावण्याचं काम केलं जात आहे फलंदाजच्या माध्यमातून. आणखी एक फलंदाज आपण पाहतोय. फलंदाज रघुनाथ आणि दीपक हे दोन फलंदाज असणार आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय रघुनाथ. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन गोलंदाज ऋतिक. रोशन नव्हे तर ऋतिक हा गोलंदाज आपण पाहतोय. राऊंड टू विकेट असणार आहे पण एकदा. हो यावेळी यस फुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र टायमिंग चांगलं साधता येतं नाही. एक धाव नाही तर दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होईल का सक्सेस. तर यस या ठिकाणी दुसरी धाव देखील कंप्लीट केली जात आहे. सिंगल डबलने काही वाईट होणार नाही या ठिकाणी मुकेश स्पोर्ट कासपाडा बी संघाचं. कारण इथे जर पाहिलं सामना जर जिंकायचा असेल तर मी तर म्हणेन हवाई सफर करणे गरजेचे असणार आहे. तर अशा प्रकारे पहिलं षटक मला वाटतं संपलं जात आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गुणलेखक आमचे आदेश तरे यांच्या माध्यमातून काय लेखा जो काय तो पाहूया. यस रन्स मला वाटतं 4 रन्स या ठिकाणी नक्कीच पहिल्या षटकामध्ये आल्या जातात. आणि जवळजवळ तर एक गडी बाद करतो या ठिकाणी. अप्रतिम षटकाची हाताळणी केली जाते गोलंदाज ऋतिक यांच्या माध्यमातून. मित्र म्हणेन फक्त एक औपचारिकता राहिली जाते असं मला काय हरकत नाही. कारण 53 धावा जर चेस करायच्या हवं होतं परंतु पहिल्या चेंडूपासून अशा प्रकारे काही झालं नाही. बॉडी लँग्वेज पाहिली दोन्ही फलंदाजाची तर थोडीशी नर्वस वाटते. कारण खूप धावांचं डोंगर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय अक्षय की ज्याने स्फोटक फलंदाजी केली होती पहिला चेंडू. क्या बात है. यावेळी हवाई सफर केला जात आहे. यस चेंडूच्या खाली शतरक्षक यस अप्रतिम झेल होते या ठिकाणी फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. मधुर संगीत आपण ऐकतोय. महाराष्ट्राचा लाडका गायक जगदीशजी पाटील यांच्या मधुर आवाजाने सजलेलं आपण गीत पाहतोय. आणि आज जगदीश पाटीलला कोण ओळखत नाही. आज महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये देखील ते खूप फेमस आहेत. आणि आज हल्दी पाहिली, साखरपुडा पाहिला, लग्न पाहिले तर जगदीश पाटीलच्या गीतांचा आस्वाद घेतला जातो आहे. किंबहुना त्यांचं गाणं वाजलं नाही
तर ती हळद देखील साजरी होणार नाही असं लिजेंड सिंगर जगदीश पाटील. क्या बात आहे, बेहतरीन गेंदबाजी बाय अक्षय. फलंदाजीमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली. 12 चेंडूमध्ये 45 धावा दिल्या आणि पूर्णपणे वर्चस्व राखलं गोलंदाजावर. आणि गोलंदाजांना असं वाटत होतं की कधी या 3 षटकं होतात आणि कधी आमची सुटका होते. मात्र सुटकेचा श्वास निश्चितच सोडला असेल गोलंदाजाने. आणि गोलंदाजी देखील चांगली होती आता यावेळी. हो, चांगला चेंडूवर चांगला फटका म्हणता येणार नाही, मात्र स्वतःला वाचवलेले व्हाईटी यॉर्कर. चेंडू हलकासा फुलर लेंथ डिलिव्हरी होती, लोअर फुलर लेंथ डिलिव्हरी आपण पाहतोय. पाहूया किती धावा घेतल्या जातात त्या स्टोकवर. मला वाटतं 2 धावा घेतल्या जात आहेत. शांत असा खेळ आपण पाहतोय. इथे शांत न राहता फटकेबाजी करावं लागणार आहे. मला वाटतं बेल ही जाताना दिसून येते, कारण आपण 3 षटकाचा सामना होतोय आणि 3 षटकामध्ये मुकेश स्पोर्ट कासवाडा संघाने 53 धावांचं आव्हान दिलेलं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडूवर चांगला हा स्टॉक आहे, 6 सबर केला जात आहे. पाहूया रिझल्ट काय होतं पंचाच्या माध्यमातून. यस, मला वाटतं फलंदाज बाद होते. जाऊया गाण्यासाठी. यस डीजे. सैताचे कुणबला चाललेल्या डोंगराला रुपा होते ही मायेची. सैताचे कुणबला. धन्यवाद डीजे. तर खूप बॅकफुटवर ढकलला जातो या ठिकाणी चिंचवली हा संघ. फक्त औपचारिक राहिलेलं असं म्हणा काय हरकत नाही, कारण पराभवाची नक्कीच एक छाया त्यांच्या संघावर पडताना दिसून येते. आता इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच जवळजवळ चेंडू देखील कमी आहेत आणि थोडंसं नक्कीच जड असणारा विजय. यावेळी अप्रतिम चेंडूच्या हाताने पुन्हा एकदा केली जाते, मिडल स्टंपच्या वरून जाते. बाकीचं काम एस्टेराच्या खूप छान पद्धतीने करतोय. क्या बात आहे, बेहतरीन या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अक्षय याच्या माध्यमातून आतापर्यंत या षटकातले चेंडू पाहिले तर निश्चितच आतापर्यंत चेंडू टाकून होत आहेत जवळजवळ 5. लास्ट डिलिव्हरीज रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. वन्स अगेन अक्षय. ओहो, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत यासाठीचे. तर नक्कीच खूप सफल झाला होता फलंदाज आणि त्याच अनुषंगाने ह्या एष्ट्या उडल्या जात आहेत. जसं दरवाजा आपण जसा उचका ठेवतो किंवा आपल्या खिडक्या देखील उचक्या ठेवतं, अचानक चोर जसा शिरतो तसाच या ठिकाणी नक्कीच चेंडू आतमध्ये शिरला आणि जे चेंडूला करायचं होतं ते केलं. फर्निचर उद्ध्वस्त केलं आणि त्या ठिकाणी गडी पाहत होते. तर अशा प्रकारे षटक देखील संपलं जाते. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, द कॅप्टन ऑफ संकल्प स्पॉट मोरे सज्ज राहायचं आहे. तर तिसरं क्रमांकाचा षटक असणार गोलंदाज शिवराम. फक्त औपचारिक राहिले असं म्हणायला हरकत नाही आहे. जसं एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्याला जावंसं वाटत नसतं, मात्र जावं लागतं. एक तर फॉर्मॅलिटी पूर्ण करावं लागतं, एक औपचारिकता पूर्ण करावं लागते. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी देखील एक फॉर्मॅलिटी पूर्ण करावं लागणार आहे, कारण इथून 6 चेंडू आणि जवळजवळ 47 धावांची गरज असणार आहे. 47 पहा, 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले, काही अर्थ नाही आहे. खूप धावांची गरज असणार आहे, कारण स्ट्राईकला आपण पाहतोय कपिल पाहतोय. युवराज सिंगची आठवण काढली तरी काय अर्थ नाही होणार, कारण खूप धावा या ठिकाणी काढणे गरजेचे असणार आहे. आणि जर गोलंदाज शिवराम पाहिला तर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. हो, पुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नक्कीच क्षेत्ररक्षणात देखील टेन्शन नसणार आहे. यस, चेंडू जाणार सिमेरिसच्या बाहेर, चौकार. धन्यवाद डीजे. once again शिवराम इज रेडी फॉर द नेक्स्ट डिलिव्हरी. ओहो, दिस टाइम वंडरफुल डिलिव्हरी. क्या बात आहे, रिलीज केली चांगल्या टप्प्यावर, चांगल्या जागेवर आणि हलकासा बाउन्स देखील मिळाला. बाकीचं काम एस्टेरिया छान पद्धतीने करतो आणि करावं लागणार आहे. जवळजवळ 4 चेंडू शेष असणार आहे आणि पूर्णपणे वर्चस्व राखलं जातं आहे कासपाडा संघाच्या माध्यमातून आणि पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय या ठिकाणी चिंचवली हा संघ. निश्चितच खूप
चांगला चेंडू मित्र म्हणेन. फुटबॉलचा या ठिकाणी वापर दिसून आला नाही फलंदाजा मार्फत. पूर्णपणे बघ्याची भूमिका घेतली. जसं आपण बघ्याची रोल आतापर्यंत आपण करतोय या मॅचचा आस्वाद घेताना काय करतोय तर नक्कीच बघ्याची भूमिका आपण देखील करतो. तेच केलं त्या फलंदाजाने. पण एकदा हो यावेळी पुन्हा एकदा गुड लाईन डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकातले 4 चेंडू टाकून होतात आणि 2 चेंडू शेष असणार आहे. आणि निश्चितच पराभवाच्या छायेत किंवा पराभवाच्या दिशेला वाटचाल करताना दिसून येते चिंचवली संघ. पुन्हा एकदा शिवराम. ओहो ह्यावेळी यस फलंदाज बाद होते. तर हेच नॉट आउट असणार आहे. तर नक्कीच पहा रूल्स स्टम्प डायरेक्ट केलं होतं. आम्हाला देखील वाटलं होतं की हे आता संपला विषय. मात्र बेल्स या खाली पडल्या नव्हत्या. नॉट आउट. यावेळी शेवटचा चेंडू होता. निश्चितच यावेळी झेल देखील होते. अप्रतिम झेल आणि संपुष्टात येते या ठिकाणी वाटचाल चिंचवली संघाची. हार्ड लक कॅप्टन ऑफ चिंचवली आणि खूप खूप शुभेच्छा. हार्दिक अभिनंदन द कॅप्टन ऑफ मुकेश स्पोर्ट कासपाडा बी. जाऊया टॉससाठी. निश्चितच मी विनंती करतोय चला कासपाडा संघाचा कर्णधार आणि कर्णधार असणार आहे संकल्प स्पोर्ट मोरे या संघाचा. तर नक्कीच या ठिकाणी मी विनंती करतोय द कॅप्टन ऑफ संकल्प स्पॉट मोरे अँड कॅप्टन ऑफ यस मी व्यासपीठावर आवाज देतोय. उपस्थित या व्यासपीठावर दिवेश नाईक आणि जयित चौधरी उपस्थित आहेत. यांच्या शुभास्ते हा टॉस होणार आहे. तर दोन्ही पाहुण्यांचं आपण टॉस बॉक्समध्ये आगमन होत आहे. देवेश नाईक आणि जयित चौधरी हे दोन्ही टॉस बॉक्समध्ये पोचत आहेत. इंस्टाग्रामचे हे पाहुणे कलाकार आहेत आणि इंस्टाग्रामवर भरपूर चर्चा आहे यांच्याबद्दल. आणि ते दोन्ही आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये दिवेश नाईक आणि सोबत जयित चौधरी टॉस बॉक्समध्ये. धन्यवाद संदेश पाटील सर. तर नक्कीच पाहुण्यांना विनंती करतोय नक्कीच आपल्याला कॉईन असणार आहे. तर नक्कीच विनंती करतो पाहुण्यांना आपल्या शिवपास्ता नक्कीच नाणेफेकी करायची आहे. तर सगळ्यांचं स्वागत टॉस बॉक्समध्ये. यस 4 षटकाचा सामना असणार आहे. तर नक्कीच कॉल केलं जाते नाईक साहेबांचं नाव आणि तेच देखील पडलं जातं. यस या ठिकाणी नाणेफेकी जिंकली जाते. पाहुण्यांना विनंती करतो आपण प्लीज बसून घ्यायचं आहे. तर थँक्यू सो मच. तर नक्कीच 4 षटकाचा सामना असणार. संकेत नाणेफेकी देखील आपण जिंकली जाते. काय आता प्लॅनिंग असणार आहे फिल्डिंग करण्याची. तर 4 षटकामध्ये जर आपण पाहिलं नक्कीच कासपाडा संघ देखील जबरदस्त कामगिरी करतो या मैदानामध्ये. आणि नक्की काय प्लॅनिंग असणार गोलंदाजाच्या माध्यमातून कोणती अपेक्षा असणार आहे आपल्याला. समोरची टीम पण चांगली आहे. आम्ही चांगला बॉलिंग टाकायचा प्रयत्न करू. मजा येईल या सामन्यामध्ये. हा नक्कीच. कसं वाटतं पुन्हा एकदा या मैदानामध्ये खेळताना प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात लाभले जातात. काय अनुभव असणार आहे. खूप छान खेळायला वाटते. आपला काय रोल असणार आहे कारण नक्कीच आपली एक जबाबदारी असणार आहे आणि अतिशय